मला आता याच्यातला एक खुलासा तुमच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. तुम्ही तुमच्या प्रसिद्धी विभागालाही विचारा, आमच्याकडे जेवढं वंचितचं कव्हरेज होतं तेवढं इतर ठिकाणी होत नाही, हा माझा दावा आहे. माझं मी कोणाला आयडेंटिफाय करतोय ठीक आहे, असं हरकत नाही. ओव्हरऑल असणार मी त्या ठिकाणी अगदी अगदी सांगतोय म्हणजे की, पवार दार्जिनी माध्यम कदाचित तुम्हाला टाळत असतील, आम्ही तुम्हाला टाळत नाही. दार्जिनी असतील किंवा बीजेपी दार्जिनी असतील, जे कोणी असेल ते मी ह्याच्यामध्ये म्हणत नाहीये, पण फेअर रिपोर्टिंग जे आहे हे मिसिंग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे आता काल मी तुम्हाला उदाहरण देतो ठीक की खलिफत हाऊसमध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी एक अत्यंत महत्वाची बैठक झाली मुसलमानांची. बर. आणि आम्हाला ते पत्र आलं म्हणून आम्हाला ते कळलं. इंटेलेक्च्युअल मुस्लिम फोरम म्हणून त्यांचं असणारं नाव होतं. आणि त्यांनी इमोशनल राजकारणापेक्षा अच्छा त्यांनी एक मुस्लिम अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला. बरं. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे ह्याला असणारं एक 5-6 हजार, खलिफत हाऊसमध्ये तेवढी बसण्याची जागा नाही आहे, बरं. पण बाहेर राहून ते सगळं ते असताना ऐकत होते. बरं. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो इव्हेंट कोणी कव्हरअपच केला नाही. अच्छा. एक्सेप्ट फॉर उर्दू मीडिया. कदाचित नॉन- खलिफतची नॉन- माणसं नाही, पोहोचली नसतील ना इतर. माझं म्हणणं असं आहे की तिथे त्यांनी रेग्युलर प्रेस कॉन्फरन्स घेतली. बर. चॅनल्सचे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह होते, पण चॅनलचे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह आल्यानंतर सुद्धा नेक्स्ट डे उर्दू पेपरशिवाय दुसरं कोणीच कॅरी केलं नाही. बर. मग आता मी आरोप करायचा का की मुस्लिम मास हा सेट नॅरेटिव्हपेक्षा, इमोशनल नॅरेटिव्हपेक्षा, रिलिजियस नॅरेटिव्हपेक्षा त्यांचा अजेंडा घेऊन तो बाहेर येतोय.